लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गीते यांनी आज पंचवटीतील दत्तनगर परिसरातून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। गणेश गीते यांच्या प्रचारार्थ आज रॅलीमध्ये खासदार शोभा बच्छाव या सहभागी झालेल्या होत्या। नाशिक पूर्व मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो। दरम्यान नाशिक पूर्व मतदारसंघातून काँग्रेस पक्ष पूर्णपणे गणेश गीते यांच्या पाठीशी असल्याचं यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। गणेश गीते यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन शोभा बच्छाव यांनी या प्रसंगी केलंय। गणेश गीते यांनी स्थायी समिती सभापती पदाच्या कार्यकाळात पंचवटीमध्ये अनेक विकास कामं केलेली आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे। पेठ रोडच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेत त्यांनी वाढत्या रहदारीचा विचार करून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। सभापती पदाच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात शहराला उपयुक्त विकास कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्या प्रती जिव्हाळा दिसून येत असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। नाशिक पूर्व विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ आज पेठ रोड परिसरात अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात या रॅलीचे आयोजन केलं आहे। निश्चितपणाने मतदार राजा हा महाविकास आघाडीला राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी या निशाणीवर 100% निश्चितपणे मतदान देईल आणि गणेश भाऊचाच विजय होईल या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद पवार चंद गटाचे उमेदवार गणेश भाऊ गीते यांची या भागातून या ठिकाणी रॅली आता सुरू होते आणि खऱ्या अर्थाने हा जो एरिया आहे हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या प्रभागातून विभागातून मतदारसंघातून गणेश भाऊ गीते यांना अतिशय चांगल्या मताने ते निवडून येतील, कारण संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येणार आहे। त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचा एक आमदार निवडून येणं गरजेचं आहे। नाही, कालचा जो काही हल्ला आहे असे प्रकार खरं तर व्हायला नको आहे। मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये या निवडणुका झाल्या पाहिजे आणि मतदारांच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं। त्याच्यामुळे कुणीही यापुढे असे प्रकार करू नये। कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही या पद्धतीने आपण सगळ्यांनी प्रचार केला पाहिजे। पंचवटी बोललं तर एकदम आता गणेश भाऊ जे उमेदवार आहे, आता हे तुम्ही आता बघत असता युवा शक्ती ही राष्ट्रीय शक्ती म्हणल्या ती गणेश भाऊंना सगळ्या स्तरातून प्रतिसाद मिळत आहे। ज्येष्ठांचाही आशीर्वाद मिळत आहे, युवकांची साथ मिळत आहे, माता भगिनींची पण साथ मिळत आहे। पंचवटी पूर्ण जो परिसर असेल म्हणजे प्रॉपर पंचवटी पूर्ण पंचवटी परिसरात आज रॅली पण आहे आमची। कालच आमची प्रभाग 3 मध्ये झाली, आज प्रभाग 4 आणि 5 मध्ये रॅली आहे। दत्तनगर असेल परिसर, पेठ रोड परिसर असेल, इंद्रकुंड, बालेगाव स्टँड असा पूर्ण जो लांबकडे मळा असा प्रभाग 4 आणि 5 ची रॅली आहे। तुम्ही बघू शकता की प्रचंड युवक स्वतःहून या रॅलीमध्ये सहभाग होत आहे। ठिकठिकाणी भाऊंचं चौकात स्वागत होत आहे, महिला औक्षण करत आहेत। एक म्हणजे एकंदरीत ही परिवर्तनाची नांदीच ठरत आहे। हा बदल निश्चित घडत आहे। संपूर्ण प्रचार काळात ठिकठिकाणी होणाऱ्या रॅलींमध्ये गणेश गीते यांना नागरिकांकडून भरघोस आता प्रतिसाद मिळतोय। विकास हेच ध्येय असणारा लोकप्रतिनिधी पुढील काळात मिळणार असताना नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात असल्याचा दावा केला जातोय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।